नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जास्त शेळ्या सांभाळल्या तर जास्त उत्पन्न होतंय किंवा कमी शेळ्या सांभाळून सुद्धा आपण जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो. तर कमी शेळ्या सांभाळल्या तर उत्पन्न कशा पद्धतीने जास्त होईल ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आज जे आहे मित्रांनो, आपले फिरस्ती शेळ्या आहेत आणि फिरस्ती शेळ्या चरत जे काही 4-2 लोक असतील शेळ्यावाले, तर ते एक कट्टे आपण बसत असतो डेलीच. म्हणजे इथून पुढे एक तसंच असतं आमच्या इकडे. शेळ्या चरत असतात. तुम्हाला सांगितलं आपण, क्षेत्र भरपूर असा एक रिकामं होत असते आणि त्याच्यामध्ये एक शेळ्या कलवायचं काम पडत नाही किंवा काय जास्त बेजार शेळ्या करत नसतात. तर बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये एक स्वतः माझ्या गावाचा माणूस म्हणजे एक बुजुर्ग होते आणि एक दुसऱ्या एक गावाचा माणूस, म्हणजे एक दोन्ही याच्यामध्ये एक चर्चा चालू होती की तुमच्याजवळ आता बघा, माझ्या जे गावाचा माणूस आहे तुम्हाला सांगितलं आपण की आमच्या इकडे आमच्या गावात शेळ्या 400-500 शेळ्यापेक्षा जास्त असतील आणि तुम्हाला वेळ मिळाला कधी तर तुम्हाला दाखवेल सुद्धा मी की शेळ्या किती आहेत आमच्या गावात. काही मोडेल्या आहेत, काही तर संपूर्ण एवढ्या शेळ्या आहेत. तर बघा, आमच्या गावातल्या माणसानं म्हणलं की आमच्याजवळ शेळ्या म्हणे एक 1.5 खंडी, म्हणजे सर्वसाधारण 30 शेळ्या असतील म्हणे आमच्या. आणि त्या पुढच्या माणसानं विचारलं की 30 शेळ्याचं तुम्हाला उत्पन्न काय होत असतंय. तर बघा, आमच्या इथल्या माणसानं सांगितलं की शेळ्या भरपूर आहे म्हणे आम्हाला, तर उत्पन्नसुद्धा आमचं जास्तच होत असेल म्हणे. पुढच्याने विचारलं की उत्पन्न नेमकं होतंय किती किंवा तुम्ही घेता किती. तर त्यांचं एक म्हणणं आलं की एक 8-10 महिन्यामध्ये सर्वसाधारण शेळी जणल्याच्या नंतर 8-10 महिन्यामध्ये एक पिलू विकतो म्हणे आम्ही 4-5 हजाराला. तर बघा, जो पुढचा व्यक्ती आहे विचारणारा, तर तो हसू लागला की बाबा, तर तुमच्यापेक्षा आम्ही भारी म्हणे. आमच्याजवळ सर्वसाधारण 10 शेळ्या आहे म्हणे आणि आमचे जे पिले आहे म्हणे ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर विक्री करतो म्हणे. आणि बघा मित्रांनो, त्यांच्याजवळ ते बोलणं आपल्याला पटलंसुद्धा. जास्त शेळ्या आमच्या इथल्या माणसाजवळ आहे आणि आता माझ्याजवळसुद्धा तुम्हाला जास्त दिसत असतील, पण तुम्हाला सविस्तर सांगतो की जास्त शेळ्यामध्ये तुम्हाला कमी उत्पन्न होत असते. मेन म्हणजे जास्त शेळ्या सांभाळल्या तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न कमी होतो आणि कमी शेळ्या सांभाळल्या तर उत्पन्न जास्त होत असतो. ते कशा पद्धतीने, तर बघा मित्रांनो, त्या एक माणसाने सांगितलं की जे माझ्याजवळ शेळ्या म्हणे तुमच्या एक 1.5 खंडी असतील म्हणे, पण माझ्याजवळ सर्वसाधारण म्हणजे त्याच्याजवळ एक 10 शेळ्या आहे. बोकड गिकड काय ठेवलेलं नाही त्याने. तर 10 शेळ्या, त्या 10 शेळ्याचं मला उत्पन्न म्हणजे एक सर्वसाधारण त्या शेळ्यासुद्धा तशाच होत्या. आणि आमच्या इथल्या जे शेळ्या आहे तर काही शेळ्या लहान, काही मोठ्या, काही सर्वसाधारण, म्हणजे त्यांचं एक संपूर्ण माइंड लावून ते शेळीपालन केलेलं आहे त्यांनी. 10 शेळ्या त्यांच्याजवळ आहे आणि 10 शेळ्याचे एक किमती जर तुम्हाला सांगितलं आपण, तर एक किमती 25,000, 27,000, 35,000पर्यंत एक शेळी त्यांच्याजवळ गावरान आहे. तर अशा शेळ्या त्यांच्याजवळ आहे मित्रांनो. आणि ते सुद्धा एक खूप दिवस शेळीपालन करतात खूप दिवसापासून, आणि हे आमचे इथले ते सुद्धा खूप दिवसापासून करतात. पण मित्रांनो, त्याने जे माइंड लावलेलं आहे, शेळ्या मोठ्या 2-2 पिले देणाऱ्या शेळ्या आहेत, काही 3 सुद्धा देत असतात आणि ते एक 10 शेळ्याच सांभाळत असते डेली. याच्यापेक्षा जास्त वाढवत नाही म्हणे आणि याच्यापेक्षा कमी मी करत नाही म्हणे. तर एक ह्या 10 शेळ्या जे सांभाळतात तर त्याचा एक फायदा त्यांना काय होत असतो. तर आता आमच्या इथल्या शेळ्या ज्या आहेत, तर तुम्हाला एखाद्या वेळेस आपण वेळ मिळाला दाखवेल, तुम्हाला सांगितलं आपण. तर त्या शेळ्या काय होत असते, फिरस्तीमध्ये बघा 1-2 माणसाचे एक मिक्समध्ये असतात. तेवढं एक माइंड लावून ते काम त्याच्यामध्ये करत नसतात. म्हणजे एक शेळी हिटवरती आली का, झालं बोकड क्रॉस. म्हणजे पहिल्याच वेळेस जर 4 महिन्यात जर किंवा 3 महिन्यात जर पाठ हिटवरती आली असेल, झाली क्रॉस. मग तशा शेळ्या ते काय करत असतात, ठेवत असतात. मग तशा शेळ्या ते जास्त वाढत नाही आणि जास्त शेळ्या वाढल्या नाही तर ते सुरुवातीला एकच पिलू देत असते पाठ, आणि त्यालासुद्धाच म्हणजे त्या पाठीचं सुद्धा तब्येत चांगली राहत नाही. आणि ती शेळी जी आहे येणाऱ्या काळात ती शेळीसुद्धा एक 2-2 पिले असे देत राहते आणि त्याला एक दूध कमी प्रमाणात असतो. तर इथे एक आमच्या गावातले माणसं एक चुकत असतात. गंज आपण सांगत असतो, पण ते काय होत नाही म्हणे, कोण बोकडं बांधून ठेवणार आहे म्हणे, काय करायचं, जे आहे ते आहे म्हणे.
तर बघा असे एक त्यांची एक मनस्थिती, म्हणजे त्यांना एक वाटत असतं की बाबा असं केलं तर असं शेळ्या आपल्याजवळ भरपूर, पण त्यांना हे माहीत नाही मित्रांनो. आणि जे पिल्लं आहे त्यांच्याजवळ, जेवढाली त्यांच्याजवळ पिल्ले असतील, शेळ्या असतील, तर सत्य सांगतो तुम्हाला 35 शेळ्या म्हणजे एक सर्वसाधारण, आता एक तुम्हाला सांगितलं की 1.5 खंडी म्हणजे एक 30 शेळ्या, 30 शेळ्याचे त्यांचे एक पिल्ले तुम्ही विचार करू शकता, 60 पिल्ले त्यांना एक मिळत असतात. पण त्यांच्यामधलं त्यांच्याजवळ 20 पिल्ले, 25 पिल्ले, 30 पिल्ले असे मजबुरीने एक वाचत असतात. तर ते काही शेळ्यांना म्हणजे डॉक्टरला दाखवत नाही, शेळी विल्याच्या नंतर जार पडला नाही, ते त्यांना काही घेणं देणं नाही. तर मित्रांनो, आणि जे तुम्हाला पुढचं माणूस सांगितलं गंज माझ्याच गावाचे, आपण तुम्ही म्हणसाल की गावाचा माणूस आहे ना, नाही, जे सत्य आहे ते सत्य आहे. तर ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनासुद्धा कळेल की कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर बघा मित्रांनो, जे पुढचा माणूस आहे त्याच्याजवळ एक शेळी डिलिव्हरी झाल्याच्यानंतर जर शेळ्याच्या पोटात राहिला तर शेळी दगवण्याचे म्हणजे एक शेळी दिवसांदिवस खराब होत चालते, काही दिवसांनी शेळी ती एक हे होत असते, दगवतसुद्धा असते. तर ते संपूर्ण त्यांचं एक डॉक्टरच्या सल्ल्यानं सुद्धा ते काम करत असतात. गोचिड पिसवा शेळ्यावरती ठेवत नाही. आणि आमच्या इथल्या शेळ्या जर तुम्ही बघितल्यात तर त्यांची संपूर्ण काही केस चाललेत खाजू, पण लोक लक्ष देत नसतात. सरायला लागल्यात ना आपल्याजवळ खंडीनं शेळ्या आहेत, फक्त हा शब्द त्यांच्या तोंडात एक राहत असतो. पण शेळ्यांची क्वालिटी काय आहे, शेळ्या आहेत कशा, तर तेवढं ते एक लक्ष त्याच्याकडे बारीक सारीक एक देत नसतात. त्यांना वाटत असतं की आपल्याजवळ शेळ्या भरपूर आहे. तर मित्रांनो, त्यांचं द्या सोडून, आता तुम्हाला सांगतो की शेळी आपल्याजवळ 10 असल्या किंवा 5 असल्या, सर्वसाधारण 10 शेळ्याच्या खाली ज्यांना कोणाला करायचं असेल तर 5 शेळ्या, 10 शेळ्या, आणि जास्तीत जास्त सुरुवातीला 4-5 मधून आपली सुरुवात झाली पाहिजे. आपण सांगितलं खूप व्हिडिओमध्ये. आणि जी आपली एक सुरुवात 4 पासून होत असती, 5 पासून होत असती, तोच आपला सर्वसाधारण आता जसं शेळ्या वाढत चालतात तसं ते आपले एक पिल्लाचं संगोपन, ते पिल्लं आपले एक सर्वसाधारण 5 शेळ्या असतील तर 5 शेळ्याचे पिल्लं आपण 10-10 हजाराला विकले आणि 10 शेळ्या झाल्या तर ते पिल्ले जात नाहीत एवढे. तर अनुभवाच्या गोष्टी आहे मित्रांनो, मी सुद्धा केलेलं आहे, मी सुद्धा सांगतो तुम्हाला. तेवढं वजन तुम्हाला त्या पिल्ल्याचं मिळणार नाही किंवा त्यांच्यावरती तुमचं लक्ष जाणार नाही. 4-5 शेळ्या असल्या तर फिरस्तीमध्ये, आता 10 शेळ्या त्या म्हणजे त्या मालकाच्या आहेत, तुम्हाला सांगितलं आपण इतर गावाचे आहेत, तर त्यांच्या शेळ्या 10 शेळ्याची 10 शेळ्यावरती एवढा मास आहे किंवा एवढी त्यांची क्वालिटी चांगली आहे, तर जबरदस्त. म्हणजे एक चरण्याची सुद्धा सोय असते. 10 शेळ्यांना कोणी एक नाही म्हणत नाही, जास्त दिवस ते पिल्ले शेळ्यासोबत ठेवत नाही. संपूर्ण मोठमोठ्याल्या शेळ्या 10, तर 10 शेळ्यांना कोणी चरू देत आहे की बाबा इकडे तिकडे माल असेल, दोन्हीकून जर पीक असेल काही एका शेतकरी मित्राचं, तर त्याच्यात ते मधात सुद्धा चारू शकतात. पण त्यांच्या शेळ्या त्यांना एकल्याला सांभाळल्या जात असतात. त्या कारणामुळे लोक त्यांना बाबा चारा. आणि जास्त शेळ्या जर असतील तर लोकच सुद्धा विचार करून घेतात शेतकरी मित्र की यांना ते जमणार नाही आणि धावता पळता आपल्या शेळ्या खातच असतात. तर अशा भानगडी आहेत मित्रांनो. आणि ते थोडं सर्वसाधारण सरण्याचं झालं आपलं हे विषय. आणि ज्या टायमाला आपण जास्त शेळ्या सांभाळतो त्या टायमाला आपले पिले जे आहेत ते सुद्धा वाढत नसतात. आणि शेळ्या जर आपल्याजवळ मेन मुद्दा म्हणजे शेळीपालनामध्ये उतरत असाल तर शेळ्या तुमच्याजवळ जबरदस्त पाहिजे. शेळ्याची क्वालिटीसुद्धा चांगलीच पाहिजे आणि टप शेळ्या आहेत. म्हणजे एक सर्वसाधारण मोठ्या शेळ्यावरती सुरुवात करा. गेला एक वेळेस तुमचा पैसा तर जाऊ द्या, पण सुरुवात एकतर मोठ्यापासून करा किंवा बाजारातून गाभण शेळी आणणार असाल तर मोठीच आणा, खाली आणणार असाल तर मोठ्या मापाची शेळी आणा. आणि पाटीपासून सुरुवात करणार आहे, तिन्ही ऑप्शन दिले आपण तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये. तर पाटीपासून जर सुरुवात करणार असाल तर मग ते एक चांगल्या पद्धतीच्या पाटी तयार करा. आणि त्याच्यानंतर ज्या पाटी आपल्या 12-12 महिन्यास चांगला संगोपन करा त्याचं, आणि नंतर पाटी आपल्या क्रॉस करा. 2 दातावरती पाटी झाल्या तर त्याच्यानंतर क्रॉस करा. तर जबरदस्त शेळ्या ते येणाऱ्या काळात शेळ्या ते एक वाढत असतात. आणि त्या शेळ्याचं आपल्याला उत्पन्न किंवा त्यांचे जे पिले आहेत ते एक लवकरात लवकर विक्रीसाठी मिळत असतात. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असाच आहे की जर करायचंच तुम्हाला तर जास्त शेळ्याचे एक नादी लागू नका. अनुभव कमी असेल तर मग तुम्ही लाखाही सांभाळा तर उत्पन्न तेवढा होणार नाही तुम्हाला. आणि 10 शेळ्यामध्ये एक सर्वसाधारण पुढचा बुवा म्हणजे एका वेताला 1-2 लाख रुपये अशा पद्धतीने त्याचं एक उत्पन्न आहे. कमीत कमी सांगितलं त्यानं.
एक 10-10, 15-15 हजाराला, 12-12, 13-13 हजाराला, 10च्या वरीच मी पिल्ले विक्री करत असतो म्हणे. आणि आपला संगोपनसुद्धा तशाच पद्धतीचं आहे. आणि त्या पिल्लांना एक पेंड देत असतो म्हणे, वेळोवेळी खुराक देत असतो म्हणे. शेळ्या वेल्याच्या नंतर त्यांना खुराक असतं म्हणे आपल्याजवळ. आणि आमच्या गावाला आलं की आम्ही फिरस्तीमध्ये काम करतो म्हणे, आम्हाला काय देण्याची गरज नाही. शेळी वेली की एक टेन्शनसुद्धा आम्ही घेत नाही. तेवढं आहे की शेळींना काही दिलं नाही दिलं तर त्यांचं एक धकून जाते, किंवा शेळ्या फिरस्तीमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचा झाडापाला मिळत असतो. पण त्यांना थोडंसं का असो मित्रांनो, त्यांना थोडंसं एक खुराक पाहिजेच. आणि खुराक नसला तर शेळ्यांचे एक पिल्ले आहेत ते एक सुधरत नाही, किंवा दूध त्यांना एक चांगला भेटत नसतो. तर मी सुद्धा देत नाही. पण माझ्या एक शेळ्या मी काळजीपूर्वक चारतो असतो. आणि आता ते बघताय तुम्ही, एक तुरीचं क्षेत्र आहे, तर याच्यामध्ये तुरी खातात शेळ्या, तर खुराक देण्याची मला गरज नाही. तर अशा शेळ्या जर चांगल्या चरल्या किंवा चरायला चांगलं असेल तर मग खुराकसुद्धा नाही दिलं तर काय हरकत नाही. तर एक कमी शेळ्यापासून सुद्धा तुम्ही एक जास्त उत्पन्न घेऊ शकता. आणि जास्त शेळ्या असेल तर तुम्हाला 100% कमी उत्पन्न होणार. आता काय मित्र म्हणतील का आम्ही 10 शेळ्या करावं का, 5 करावं का. जर मित्रांनो तुम्हाला अनुभव असेल, त्या गोष्टीमधला तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही ते एक कधी केलेलं नसेल सुरुवातीला, म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही नवीनच त्याच्यामध्ये उतरताय, तर जास्त शेळ्या घेऊ नका. कमीपासून सुरुवात करा. आणि जागा कमी असेल, शेळ्या वाढवायच्या नसेल, पण कमीच ठेवा आणि उत्पन्न जास्त कसा घेता येईल त्याच्यावरती तुम्ही काम करा मित्रांनो. आणि शेळ्या ज्या आहे सुरुवातीला मोठ्या मापाच्या आणि क्वालिटीच्या शेळ्या ठेवा, नाहीतर मग ठेवा 1.5 खंडी. आणि उत्पन्न काय मिळत असते ते पिलेसुद्धा अर्धेच मरून जातात. आणि अर्धच फक्त काय त्याच्यामागे की शेळ्यामागं आम्ही फिरतो बाबा, किंवा आमच्या जे शेळ्या आहेत ते आम्ही फिरस्तीमध्ये काम करतो, आणि आमच्या शेळ्या फक्त आहे म्हणून आहे लोकांना सांगण्यासाठी 1.5 खंडीचा मालक आहे मी, असं नाही. 1.5 खंडीचा मालक आहे असं नाही. 10 शेळ्यावालासुद्धा आपल्याला जमू देत नाही. याचा विचार करायचा की 10 शेळ्यावाला आपल्याला जमू देत नाही बापा, तर ते काय करत असेल आणि आपण काय करावं. तशा पद्धतीने शेळीपालनामध्ये, कुक्कुटपालनामध्ये, म्हशी पालन करत असाल, म्हशीवाला जर दूध वाढवत असेल, काय करते, काय खुराक देते, कशा पद्धतीने देते, हाच तुम्हाला त्याच्याकडून सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि त्यांचा अनुभव तुमच्या खूप कामी पडत असतो. तर मला एक बनवावं वाटलं व्हिडिओ. काही मित्राचं सुद्धा असं असतं की जास्तीत जास्त शेळ्या जास्त वाढवा, अनुभव असेल तर 100% वाढा. आणि तेवढं तुमचं एक जर तुम्हाला जमत असेल 100 नाही 200 करा तुम्ही, पण जेवढ्या शेळ्या कमी राहतील तेवढं उत्पन्न तुम्हाला जबरदस्त मिळणार. आणि तुम्ही तेवढं त्या शेळ्याकडे लक्षसुद्धा चांगल्या पद्धतीने देत असतात. सांगण्याचा मुद्दा. आणि वाटला आपल्याला की आपल्या मित्रांनासुद्धा एक अडचण येऊ शकते, किंवा मला त्या माणसाच्या शेळ्यासुद्धा आवडल्या आणि ते जे आहे त्यांचं एक म्हणणं ते सुद्धा आवडलं, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला. आणि इथून पुढे सुद्धा आपण कालसुद्धा एक बनवलं होतं की बाबा, तर असं एक चालत राहणार मित्रांनो. त्यांचा अनुभव जो मला कळाला की त्यांचं एक बाबा चांगला आहे, तर तशा गोष्टी मी तुमच्यापर्यंत एक पोचवत असतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपले एक जास्तीत जास्त शेळीपालक मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडीफार मदत होईल, किंवा त्यांना कळेल की कशा पद्धतीने शेळीपालन केलं तर परवडू शकतं. तर चला भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.